लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते पार्थ आणि काव्यापासून. तर आता इथे पार्थ म्हणतो, सो काव्या, इतके दिवस तुम्हाला डिवोर्स हवा होता, सो फायनली मी तुमचं एकतरी स्वप्न खरं करून दाखवलंय असं म्हणतो पार्थ काव्याला. आता मस्त अभ्यास करायचा, IAS होऊन दाखवा, छान आपल्या स्वप्नांना फॉलो करा. आता नो एक्सक्युजेस असं म्हणतो पार्थ. पार्थ असं म्हणते काव्या. तर पार्थ म्हणतो, फाईन, आय एम फाईन. इतके दिवस मी अँग्री पार्थ म्हणून वावरत होतो ना, जमत नव्हतं. मी असा हसराच बरा आहे. हे तोंड पाडून फिरणं, दॅट्स नॉट पार्थ. छान कॉफी पिऊन किशोर कुमारांची गाणी ऐकत फिरणारा पार्थ इज बॅक. आता ही प्रिटेंड करताय का असं म्हणते काव्या. जुना पार्थ वापस आलाय म्हणून असं म्हणते काव्या. तर आता पार्थ म्हणतो, मी कशाला प्रिटेंड करेन, मला आता छान छान वाटतंय. स्वतःला बांधून घेतलं होतं, सगळं ठरवून करत होतो ना, आता छान मोकळं झालंय असं म्हणतो पार्थ. पण खरं सांगू का, काही दिवस तुम्ही तुमच्यावरचा राग जावा म्हणून जे प्रयत्न करत होता, माझा राग जायचा, पण नेक्स्ट मोमेंटला परत चिडायचो मी. किती चुकीचं वागत होतो ना मी. अजिबात नाही असं म्हणते आता काव्या. हर्ट झालेला ना तुम्ही तेव्हा असं म्हणते काव्या. सोडा होते आता असं म्हणतो पार्थ. किती दिवस तेच आठवणार, त्याच आठवणी आठवत राहायच्या. त्यापेक्षा आता छान आठवणी तयार करू, म्हणजे निरोप घेताना कडवटपणा राहणार नाही असं म्हणतो पार्थ काव्याला. पार्थ, आपण करूया आठवणी तयार, आपण करू शकतो. छान स्वतःच्या मनाची तयारी करून वेगळा होऊ शकतो. काका काकूंचं काय, त्यांना कळलं तर? बरोबर आहे तुमचं असं म्हणतो पार्थ. सगळ्यात आधी आपण हेच काम करूया, घरच्यांना आपण डिवोर्स घेतोय हे सांगून मोकळे होऊयात असं म्हणतो पार्थ. तर आता इथे जीवाने नंदिनीला दाखवलंय. तर आता नंदिनी चला म्हणून जाते तिथून. तर आता जीवा म्हणतो, नंदिनी, आपण सगळ्यांना सांगून मोकळे होऊ, पण घरचे कसे रिॲक्ट होतील असं म्हणतो जीवा. त्याचा विचार करत राहिलो तर आपण त्यांना कधीच सांगू नाही शकणार असं म्हणते आता नंदिनी. सुदैवाने आपल्या घरात कोणाचाच कधी डिवोर्स झालेला नाहीये, पण ह्याची सुरुवात आपणच करतोय हे कळल्यावर त्यांना धक्का तर नक्कीच बसेल असं म्हणते नंदिनी. शॉक होतील, आरडाओरडा करतील, कारणं विचारतील, पण पण आपण जे काही आहे ते खरं खरं सांगून टाकूया. नाही, माझी तर हिंमतच होत नाही आहे असं म्हणतो आता जीवा. लग्नाआधी माझं कोणावर तरी प्रेम होतं हे मी त्यांना कधी सांगू शकलो नाही. हा तर डिवोर्स घेतोय हे कसं सांगणार असं म्हणतो आता जीवा. ठीक आहे, तुम्ही नका बोलू, हवं तर मी मी बोलेन त्यांच्याशी असं म्हणते नंदिनी. आधीच कोर्टाची पायरी चढून हिंमत दाखवलीच मी, आता मी डोंगरावरून खोल उडी मारतानाही भीती नाही वाटणार असं म्हणते नंदिनी. नंदिनी, दरीत उडी मारायची असेल तर तर एकटीने मारू नकोस. संसारात तुझी साथ नाही देऊ शकलो, पण ही गोष्ट दोघांनी मिळून घरच्यांना सांगायची गरज आहे आणि सांगायला हवं असं म्हणतो जीवा. तर आता नंदिनी जात असते तर परत जीवा म्हणतो, नंदिनी 1 मिनिट, सगळ्यांना एकत्र सांगायचंय की वेगळं वेगळं असं म्हणतो जीवा. सगळ्यांना एकत्र सांगितलं तर त्रास होईल सगळ्यांना, तो तसंही होणारच आहे असं म्हणतो जीवा. अहो पण वेगवेगळं सांगितलं तर किमान शांततेत समजावलं तर येईल असं म्हणते आता नंदिनी. ठीक आहे, मी आईशी बोलतो, तू बाबांशी बोल असं म्हणतो जीवा. किमतीच्या गोष्टी मी करते तरी, पण कुठल्या तोंडाने बोलू हे मलाही खरंच कळत नाही आहे. ह्या सगळ्यात त्या दोघांचं काहीच दोष नाही आहे. माझ्या आईबाबांसारखेच दोघे आहेत चांगले, ते दोघे सुद्धा हे डिझर्व नाही करत असं म्हणते नंदिनी. तर आता इथे काव्या पार्थला म्हणते, खरंच पार्थ, काका काकू हे शॉक नाही डिझर्व करत. तर पार्थ म्हणतो, हो बरोबर आहे, पण आपण सगळं हे सांगून एकदा मोकळं होऊयात असं म्हणतो पार्थ. जे व्हायचं आहे ते होऊन जाऊ देत असं म्हणतो पार्थ. पार्थ ऐका ना असं म्हणते काव्या. पण त्याने आपल्याला विचारलं, तुम्हाला हे लग्न का नकोसं झालंय, तर असं म्हणते काव्या. त्यांना सांगून टाकू, आपण एकमेकांना नकोसे झालोय असं म्हणतो पार्थ. डोंट वरी, तुम्ही बोलायला जाऊ नका. तुम्ही जर का पहिला बोलायला गेलात तर सगळे तुम्हालाच दोष देतील आणि मला त्याहून कमीच दोष देतील असं म्हणतो पार्थ. आणि तुम्ही बोलायला पहिला गेला तर तेच बोलणी तुम्हाला मिळतील, पण तुम्ही का जाताय मग असं म्हणते काव्या पार्थला. माझ्या वाटणीची बोलणी का खायची आहेत तुम्हाला, का असं म्हणतो पार्थ. मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही असे एकटे बोलायला जाऊ नका, मी असेन तुमच्यासोबत. नाही म्हणजे त्यांच्याशी बोलताना मी असेन तुमच्यासोबत असं म्हणते आता काव्या. बरं मग आता काय करायचं आहे असं म्हणतो पार्थ. लेटर लिहायचं आहे सगळ्यांना.
पार्थ, माझे बाबा मला नेहमी सांगायचे, कोणालाही काहीही सांगायची आपल्याला जर भीती वाटत असेल, सांगता येत नसेल, तर त्या माणसाला एकट्यात नेऊन त्याला सांगायचं. तर आता पार्थ म्हणतो, हे बरं आहे. जसं माझी आई काही ना काही म्हणत असते, तसे तुमचे बाबा सुद्धा काही ना काहीतरी सांगत असतात, असं म्हणतो पार्थ. तुमच्यातली एक गोष्ट मला खूप मजेशीर वाटते बरं का, असं म्हणते आता काव्या. तर पार्थ म्हणतो, कोणती? टोमणे बरे मारता तुम्ही, असं म्हणते आता काव्या. तुमच्याकडूनच मारायला शिकलोय मी म्हटल्यावर भारी वाटणारच तुम्हाला, असं म्हणतो पार्थ. एनिवेज, आपण मुद्दा भरकटतोय, भरकटू दे ना, असं म्हणते आता काव्या. हे असं भरकटल्याने आपण आनंदी राहणार असू तर भरकटणं बेटर आहे ना, असं म्हणते आता काव्या. हे असं डिवोर्स पेटिशन फाईन करून आल्यावर असे असणारे आपण कदाचित पहिलेच असू, हा ना, असं म्हणतो आता पार्थ. मी बी असं म्हणते काव्या. असो, कसं करायचंय मग आपण, असं म्हणते आता काव्या. वेगवेगळंच बोलूया ना त्यांच्याशी, असं म्हणते काव्या. मी आईशी बोलतो, मी बाबांशी, असं म्हणते काव्या. विक्रम काकांशी मी बोलेन, असं म्हणते आता काव्या. तर आता इथे मिथुन काका डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करत असतो. 1 मिनिट दादा, 1 मिनिट, असं म्हणतो आता मिथुन. कुठे चाली स्वारी म्हणायचा मी, असं म्हणतो आता मिथुन विक्रमला. बरं बघू, सांग कुठे चालले स्वारी, असं म्हणतो विक्रम. दादा, आय डोंट लाईक दिस. परत शब्दकोडं टाकलत. अहो मग सोडावं शब्दकोडं, असं म्हणतो आता विक्रम. ठीक आहे, असं म्हणतो आता मिथुन. सोडवतो. एकंदरीत तुमच्या गेटअपवरून, स्माईलवरून मला असं वाटतंय की कुठल्या तरी स्पेशल व्यक्तीला तुम्ही भेटायला जाताय. वा, हुशार आहेस, हुशार आहेस, बरोबर ओळखलास मिथून, असं म्हणतो विक्रम. तू लोकांचे चेहरे परफेक्ट वाचतोस. थँक्यू दादा, थँक्यू, असं म्हणतो आता मिथून. आणि म्हणतो, त्या काय दादा, आपला प्रपंचच त्याच्यावर चालतोय. बरं, एक एक मिनिट, आय गॉट इट. घरात तुमची स्पेशल व्यक्ती असताना, म्हणजे आपल्या मानिनी बहिणी असताना, दुसऱ्या कुठल्या स्पेशल व्यक्तीला भेटायला जात आहे तुम्ही, असं म्हणतो आता विक्रम. मला मिथून. तर मग आता विक्रम म्हणतो, काय नाही रे, आमच्या कॉलेजची एक मैत्रीण आहे मीनाक्षी, तिचा वाढदिवस आहे आज, तिला भेटायला जातोय, असं म्हणतो आता विक्रम. अरे देवा, अरे दादा, आय डोंट लाईक दिस, आय डोंट लाईक दिस, असं म्हणतो मिथून. एवढा थोर माणूस बोर होऊन जातो म्हणजे आपल्या मानिनी बहिणीकडे कंप्लेंट केलीच पाहिजे, असं म्हणतो आता मिथून विक्रमला. बरं, कर कर, बिंदास कर कंप्लेंट. मी काय एकटा जात नाही आहे, तिला सुद्धा सोबत घेऊन जातोय, असं म्हणतो होता विक्रम. सॉरी सॉरी, मी माझी कंप्लेंट वापस घेतोय, सॉरी, असं म्हणतो होता मिथून. धन्यवाद धन्यवाद साहेब, खूप खूप आभारी आहे आपला, असं म्हणतो होता विक्रम आणि जातो तिथून. तर मिथून म्हणतो, दादा मी काय म्हणतो, मला पिहू सांगत होती सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी काहीतरी गोंधळ झाला. नाही नाही नाही, गोंधळ वगैरे काय नाही रे. अरे, आपला पार्थ पूजेवरून अचानक उठला आणि म्हणाला, मला तिला माझ्यासोबत संसारच करायचा नाही, तिच्यासोबत असं बसून मी काय करू पूजा करून, असं म्हणतो विक्रम. म्हणजे त्याच्यासोबत कशी वागली आहे, तो राग मनात घेऊन बोलला असेल कदाचित, असं म्हणतो विक्रम. पण ठीक आहे ठीक आहे, सगळं समजल्यानंतर लगेच शांत पण झाला तो. मिथून म्हणतो, म्हणजे शेवटी पूजा नीट पार पडली म्हणायची, असं म्हणतो मिथून. हो हो, खूप छान पार पडली, असं म्हणतो विक्रम. आणि गुरुजींनी मुलींना सांगितलं सुद्धा, तुमच्या घरातलं जे तुमच्या गळ्यातलं जे मंगळसूत्र उलटं आहे ना, ते सुलटं करा, असं म्हणतो विक्रम. आणि पार्थनी जीवाकडून तसं करूनही घेतलं. आणि तुला सांगतो, आपल्या पार्थनी जीवाने त्यांच्या त्यांच्या बायकांच्या गळ्यातली मंगळसूत्र सुद्धा सुलटी करून त्यांना घातलेली आहेत, असं म्हणतो विक्रम. तर मिथुनला ठसका लागतो जोरात. पाणी पी, पाणी पी, हे घे, असं म्हणतो होता विक्रम. अजबच संसार चालू झाला इथे. नंदिनी जीवाला डिवोर्स पेपरवर साईन करून देते आणि दुसरीकडे हा जीवा तिच्या गळ्यात मंगळसूत्र सुलट करतोय. डोक्याला मुंग्या आले ऐकून, असं म्हणतो मिथून. ओय मिथून, असं म्हणतो आता विक्रम. काय कसला विचार पडलाय तुला? काय नाही हो दादा, आपल्या मुलांचा वागण्याचा विचार करतोय, असं म्हणतो मिथून. आपल्या सगळ्यांची मनापासून इच्छा आहे की आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की त्यांचा संसार या शिरासारखा गोड व्हावा. बस बस, शांतपणे बस, असं म्हणतो विक्रम. आणि घे तुझा शिरा खा, असं म्हणतो होता विक्रम. काळजी करू नकोस, आमच्या मुलांचा संसार ह्या शिऱ्यासारखा नक्की गोड होणार, असं म्हणतो विक्रम. आणि चल घे, आणि निघतो मी आता. मानिनीला पुढे गिफ्ट आणायला पाठवलंय, तिला पिक करायचं आहे. आणि हा, ती मुलं भिजून आली आहेत, ह्या कल्पनाला सांग आणि गरम चहा पाच त्यांना, नाहीतर सर्दी होईल. आलोच, असं म्हणून जातो विक्रम तिथून. हे काय झालंय जीवानी नंदिनीचं? त्या डिवोर्सच्या काठावर उभारले असतानाही कसं काय सत्यनारायणाच्या पूजेला बसू शकतात, असं म्हणतो आता
मिथून. एकदा जीवाशी बोलावं लागेल असं म्हणतो मिथून. तर आता मिथून पियूकडे येतो आणि म्हणतो, ए माझी पियू, माझं चंदन चुरा, काय करतेस बाळा असं म्हणतो मिथून. ड्रॉइंग काढते म्हणते पियू. म्हणजे चित्र काढतेस? हो असं म्हणते आता पिहू. बरं, आमच्या प्रिन्सेसनी आज फळाहार नाश्ता वगैरे काही केला की नाही असं म्हणतो आता मिथून. केला केला असं म्हणते पिहू. पिहू बाळा, मी काय म्हणतो, बाहेर बसून चित्र काढत जा ना. सारखं काय खोलीत बसतेस? बोर होत नाही तुला? नाही होत बोर मला असं म्हणते पिहू. कारण मला एकट्यातच चित्र काढायला आवडतं. आमच्या मॅम काय म्हणतात माहितीये का, जेव्हा तुम्ही एकटं चित्र काढता तेव्हा तुम्हाला ना त्याच्यावर मध्ये व्हेरिएशन सापडतात असं म्हणते पिहू. ते कसं काय असं म्हणतो आता मिथून. मला एक सांग, म्हणजे चित्र काढणारा माणूस ह्या पांढऱ्या पेपरवर सारख्या रेंगोट्या मारत बसतो, सारखं त्या पेपरकडे बघत बसतो, एक शब्दही बोलत नाही, त्यात कसला आलंय मेडिटेशन? माणसाला माझ्यासारखा असायला हवं. कसं चटाचटा भराभरा माझ्या तोंडातनं शब्द बाहेर पडतात, ह्याला म्हणतात मेडिटेशन असं म्हणतो आता मिथून. कसं आहे बाळा, माणसाने माणसात राहिलं की तेच मेडिटेशन असं म्हणतो आता मिथून. पण त्याच्यात तू एक नंबर मांडलं राव. काही न बोलता एवढे बक्षीस मिळवलेत, पण माझं ना खूप वाईट झालं. माझ्याकडे एवढं बोलून फक्तच 2च बक्षीस मिळाले असं म्हणतो आता मिथून. कोणते 2 बक्षीस असं म्हणते आता पिहू. एक माझी पिहू, एक माझी श्रेया. आय लाईक दिस माय डॉटर असं म्हणतो आता मिथून. तुमचं काय पण असतं हा बाबा असं म्हणते आता पिहू. बरं, मी काय बोलते, मी एवढे छान ड्रॉइंग काढते, मग मी तुमचं चित्र काढू का असं म्हणते पिहू. माझं नको असं म्हणतो आता मिथून. वाघाचं काढ. काय संबंध त्याचा असं म्हणते पिहू. तर आता मिथून म्हणतो, तुझा बाप वाघ आहे, कळलं? कोण आहे? वाघ. काढ वाघाचं चित्र असं म्हणतो आता मिथून. मी आहे वाघ, तू माझ्याशी नीट वाघ असं म्हणतो मिथून आणि जातो तिथून निघून. बाबांचं तर नेहमी कायतरच असतं असं म्हणते आता पिहू. आणि आपलं ड्रॉइंग काढायला बसते ती. अरे यार, ह्या स्केच पेनला पण आता संपायचं होतं का? हा, रम्या ताईकडून मागते, तिच्याकडे असेल काहीतरी असं म्हणते पिहू आणि निघते आपल्या खोलीतून. तर आता इथे रम्या आणि वसवत्या बोलत असतात. तर वसवत्या म्हणते, काय पार्थ आणि काव्या डिवोर्स घेणार आहेत? तर आता इथे रम्या म्हणते, अगं कशाला ओरडतीये, जगाला ओरडून सांगणार आहेस का असं म्हणते रम्या आणि दरवाजा लावून घेते. आता हॅलो बोल. अरे कसली नढावलेली लोक आहेत ही. म्हणजे एखाद्याच्या वाढदिवसाला जायचं आणि नंतर त्याचाच खून करून यायचं असं म्हणते आता वसवत्या. काय म्हणतेस, वाढदिवस खून असं म्हणते आता रम्या. काय बोलतेस रम्या, मला सांग. सत्यनारायणाच्या पूजेला दोघे जण जोडीने बसले होते ना, आणि नंतर हीच जोडी उठली, कोर्टात गेली आणि डिवोर्स घेऊन आली. कमाल आहे बाई ह्या लोकांचा असं म्हणते आता वसवत्या. जाऊ दे ना, आपल्या फायद्याच्या गोष्टी होत आहेत ना असं म्हणते आता रम्या. आमचं लक्ष इकडे करूया. तुझ्या लक्षात येते का आई? काय असं म्हणते वसवत्या. येत्या 6 महिन्यात पार्थ आणि काव्याचा डिवोर्स होणार असं म्हणते रम्या. त्या 6 महिन्यामध्ये वेगळं होण्याऐवजी ते दोघं जवळ आले नाहीत म्हणजे मिळवलं असं म्हणते आता वसवत्या. काय म्हणते आता रम्या, काय बोललीस तू? 6 महिन्यात एकत्र असं म्हणते रम्या. तू बरी आहेस ना? तुझा माझा आनंद बघवत नाही का ग? वाटेल तेव्हा निगेटिव्ह का बोलतेयस? मी निगेटिव्ह नाही बोलतेय रम्या, प्रॅक्टिकल आहे तेच बोलते असं म्हणते वसवत्या. पार्थ नेहमीच काव्यासाठी काही ना काही करत आलाय आणि हे आपण बघितलंय ना असं म्हणते आता वसवत्या. आणि ती काव्या, ती सुद्धा कधी कधी पार्थसाठी काही ना काहीतरी करत असते, हेही बघितलंय आपण असं म्हणते आता वसवत्या. पुढच्या 6 महिन्यामध्ये दोघांनी जर का एकमेकांसाठी एफर्ट्स घेतले आणि ते दोघे जण जवळ आले तर काय, अजिबात नाही, असं काही होणार नाही असं म्हणते आता रम्या. मी काय मारायला बसले का इथे असं म्हणते रम्या. नाही फास्ट ट्रॅक करून त्यांचा डिवोर्स 6 महिन्याऐवजी 3 महिन्यात नाही केला ना, तर रम्या नाव लावणार नाही असं म्हणते रम्या. तर हो असं म्हणतात वसवत्या. तू कुठलं नाव लावशील मग? अगं आई असं म्हणते रम्या. काय करशील काय? आतापर्यंत कॉफीमध्ये जायफळ घालण्या व्यतिरिक्त काहीही केलेलं नाहीयेस तू. बोल बच्चन आहेस नुसती. म्हणे 6 महिन्याऐवजी 3 महिन्यामध्ये डिवोर्स करवेन. आणि करायचंच असेल ना तर काहीतरी मोठं कर माझ्यासारखं असं म्हणते वसवत्या. हे असलं दरवेळेला वेळ बघून संधी साधायची नसते, त्याच्यासाठी आधीपासूनच विचार करायचा असतो, परफेक्ट प्लॅनिंग करायची असते, कळलं का असं म्हणते वसवत्या. तर रम्या म्हणते, प्लॅनिंग वगैरे करायचं असतं का? मीच तेवढ्यातच आता तिथे पिऊ येते. मी कधीही वेळ बघून साधली का असं म्हणते आता रम्या. आणि पिऊ मात्र बाहेरच असते त्यांच्या रूमच्या. मला ज्ञान देतेयस, तू काय केलंस मोठं आयुष्यात असं म्हणते रम्या. मी काय मोठं केलंय? ह्या वसुंधराने काय केलं हे विचारतेस तू रम्या असं म्हणते वसुंधरा. तू विसरलेली दिसतेस. ह्या वसुंधराने त्या दीपकला पाठवून नंदिनीला तिच्याच लग्नातनं किडनॅप केलं होतं असं म्हणते आता वसवत्या. आणि पिहू हे ऐकते आणि घाबरते हे ऐकल्यावर. तर पिहू तिथून निघून जाते घाबरून. आणि जाता जाता तिला आठवतं कसं सगळीकडे नंदिनीला शोधलेलं असतं आणि ती सापडलेली नसते. तिला जुन्या क्षणाची आठवण होते.
हे लग्न झाल्याशिवाय आम्ही तुम्हाला गावच्या बाहेर जायला देत नाही असं वगैरे म्हणतात ना गावकरी. तर ते सगळं आता तिला आठवतं. कसं सगळे पळत असतात तरी गावकरी त्यांना त्रास देत असतात, हे सगळं तिला आठवतं. आणि कसं पार्थ आणि काव्याचं लग्न झालेलं असतं ते सगळं आठवतं आता पिहूला. त्या दिवशी लग्नात जे काही झालं होतं ते सगळं वसू मावशीने केलं होतं असं म्हणते आता पिहू. आणि जाता जाता तिच्या पायाला वास लागतो आणि खाली पडतो. आणि मग आता वसवात्या आणि रम्या येतात शोधायला कोण होतं कोण होतं म्हणून. तर पियू मात्र आपल्या खोलीत पळून जाते. हा पॉट कसं काय पडला असं म्हणते वसवात्या. वाराने पडला असेल का असं म्हणते रम्या. नाही नाही नाही, इथे कोणीतरी असेल. अगं इतका मोठा पॉट इतकं अशा वाराने कसं काय पडेल असं म्हणते आता वसवात्या. तर रम्या म्हणते इथे तर कोणी दिसतच नाहीये. अगं रम्या, नक्की कोणीतरी इथे होतं आणि ते थांबवून आमचं बोलणं ऐकत होतं. इतका मोठा पॉट वाऱ्याने असं नाही पडू शकत असं म्हणतात आता वसवात्या. हे बघ इथे नाहीये कोणी, जास्त विचार करू नकोस असं म्हणते आता रम्या. अगं काय विचार करू नको, सतत विचार करून करून इथे डोकं फुटायची वेळ आली आहे असं म्हणतात वसवत्या. तुझ्यासाठी मी जगाशी भांडत असते आणि वरती मला तूच विचारतेस की पार्थ आणि काव्याच्या डिवोर्ससाठी मी काय केलंय म्हणून असं म्हणते आता वसवत्या. अगं कशाला जोरात बोलतेस, हळू बोल ना, झालं ना आमचं बोलणं आतमध्ये असं म्हणते आता रम्या. तर वसवत्या म्हणते तुझं बोलणं झालं तर झालं का असं म्हणतात वसवत्या. कशी वागायला लागलेस तू आजकाल माझ्याशी असं म्हणते वसवत्या. अच्छा ठीक आहे, सॉरी, मी असं पुन्हा कधी नाही वागणार असं म्हणते आता रम्या. खरंच कोणी नाही आहे का इथे असं म्हणते आता वसवत्या. तर रम्या म्हणते नाही इथे खरंच कोणी नाही आहे. बरं ऐक, रागू नकोस पण मला ना सारखं वाटतंय की इथे ना कोणीतरी थांबून आमचं बोलणं ऐकलंय असं म्हणते वसवत्या. तर रम्या म्हणते हे बघ, इट्स ओके, मला म्हणालीस का नाही की काहीतरी मोठं करायचं आहे त्याचा प्लॅनिंग करणार आहे मी आता असं म्हणते रम्या. आणि मला खात्री आहे की ह्यावेळी आपण केलेला प्लॅन छान वर्क होईल असं म्हणते रम्या. कशावर ऊन असं म्हणते आता वसुंधरा आत्या. तर मग आता रम्या म्हणते साठे गुरुजी बोलले होते ना तेव्हापासून खूप पॉझिटिव्ह फिलिंग आलंय मला असं म्हणते रम्या. म्हणजे बघ ना, त्यांना माझं आणि पार्थचं लग्न होताना दिसत होतं आणि त्याच वेळी पार्थ आणि काव्या डिवोर्स. तर आता वसवत्या म्हणतात हळूहळू डिवोर्स फाईल करून आले त्याच वेळी. वॉट टायमिंग ना, कमाल असं म्हणते आता रम्या. कमाल आहे चाटे गुरुजी असं म्हणते आणि जाते आत. तर आता वसवत्याला मात्र शंका येते कोणीतरी होतं तिथे आणि त्यांचं बोलणं ऐकलंय म्हणून. आता रात्र झालेलं दाखवलंय. जीवा आपला अंथरूण घालत असतो आणि नंदिनी काम करत असते. आज इतक्या लेटपर्यंत काम करतेस असं म्हणतो जीवा नंदिनीला. हो, सकाळा दिवस आज कोर्टातच गेला. आनंद निवासचं काम पेंडिंग आहे तेच करते असं म्हणते नंदिनी. आज अजून एक गोष्ट सांगायची होती आईबाबांना असं म्हणतो आता जीवा. आईबाबांना डिवोर्सबद्दल सांगणार होतो असं म्हणतो जीवा. हो असं म्हणते नंदिनी. पण आईबाबा बाहेर गेलेत, म्हणजे यायला उशीरच होईल असं म्हणतो त्यांना आता जीवा. चला ठीक आहे, आज त्यांनाही हे सांगण्याचा प्रेशर नाही आहे माझ्यावरती, पण उद्या सांगावंच लागेल असं म्हणते नंदिनी. थोडक्यात काय, आजचं मरण उद्यावर गेलं इतकंच असं म्हणतो आता जीवा. आईबाबांना डिवोर्सबद्दल सांगितल्यावरती ते कसे रिॲक्ट होतील याचा विचार करून खरंच खूप डिप्रेशन येते मला असं म्हणतो जीवा. हे बघा, तुम्ही या सगळ्याचं टेन्शन घेऊ नका असं म्हणते नंदिनी. जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत प्रेशर येणार, टेन्शन येणार, साहजिकच आहे सगळं. एकदा सगळं सांगून झाल्यावर मला वाटतंय तुम्ही या जगातली आनंदी व्यक्ती असाल असं म्हणते नंदिनी. म्हणजे असं म्हणतो आता जीवा, मी नसेन ना इथे, तुम्हाला हवा तेवढा पसारा घालू शकता तुमच्या रूममध्ये असं म्हणून नंदिनी उभारते तिथून. तर जीवा म्हणतो पसारा करण्यात मजा तेव्हाच आहे जेव्हा तो आवरणारा कोणीतरी असेल असं म्हणतो जीवा. आणि ते नंदिनी ऐकते आता. आजचा एपिसोड इथेच संपतो. तर बघूयात रिकॅपमध्ये काय आहे ते. इथे पिहू पार्थकडे म्हणते मी ऐकलं होतं काहीतरी. काय ऐकलं होतं असं म्हणतो पार्थ. पिहू काय नेमकं म्हणत होती, काय सांगणार होती असं म्हणतो पार्थ. अगं उजवा डोळा फडफडतोय माझ्यासारखा असं आता वसवत्या सुद्धा रम्याला म्हणतात. मगाशी सुद्धा ना बाहेर कोणीतरी होतं नक्की आणि आता हा डोळा फडफडतोय. देवा देवा नको रे, आता कुठलंही संकट येऊन दगवू नकोस रे आमच्यावरती असं म्हणते आता वसवत्या. तर नंदिनीकडे पण येते आता पिहू आणि म्हणते मी ऐकलं होतं तुला ना. काय ऐकलंय असं म्हणते नंदिनी. तर पिहू सांगणारच असते काय होतंय माहित नाही उद्याच्या एपिसोडमध्ये, पण एवढंच दाखवलं आता रिकॅपमध्ये. तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रेक्षक हो.